एक मोठी बातमी समोर येते। डॉक्टर शिरीष वळसंकर मृत्यू प्रकरणातून सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचं गूढ अधिक वाढलंय। डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येला 15 दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला असूनही या प्रकरणात कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाहीये। डॉक्टर वळसंकर यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीच्या आत्महत्येची राज्यभरामध्ये चर्चा असतानाच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला। मात्र आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी आणि त्या चिठ्ठीचं रुग्णालयात काम करणाऱ्या महिलेबरोबरचं कनेक्शन समोर आल्यानंतरही हे प्रकरण उलगडण्याऐवजी अधिक गुंताना दिसतंय। या प्रकरणाला नवीन वळण देणारी गोष्ट ठरली आहे ती डॉक्टर वळसंकर यांची सून। पोलीस सासऱ्यांच्या मृत्यूचा तपास करत असतानाच दिवंगत डॉक्टर वळसंकर यांची सून तिच्या वडिलांसोबत बेपत्ता असल्याची चर्चा सुरू आहे। सध्या डॉक्टर वळसंकर यांच्या रुग्णालयाची सूत्र डॉक्टर शिरीष आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर उमा यांनी हाती घेतली होती। 18 एप्रिल रोजी डॉक्टर वळसंकर यांनी राहत्या घरात स्वतःवर गोळ्या झाडून आयुष्याचा शेवट केला। या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच दुसरीकडे या प्रकरणात 2008 पासून वळसंकर हॉस्पिटलमध्ये नोकरी करणाऱ्या मनीषा माने नावाच्या महिलेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मनीषा मानेच्या पाठवलेल्या ईमेलमुळेच नैराश्यात येऊन डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती। त्याच अनुषंगाने तपासासाठी आजही मनीषाला न्यायालयीन कोठडीतच आहे। दिवसेंदिवस डॉक्टर वळसंकर यांच्या कुटुंबियांकडून मनीषाला पाठीशी घालण्याचा प्रकार वाढत चाललेला आहे अशी दबक्या आवाजात चर्चा आहे। यामुळेच डॉक्टर वळसंकर नाराज होते आणि हा विषय कौटुंबिक वादात रूपांतरित झाल्याचं सांगितलं जातंय। कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केलाय। या प्रकरणामध्ये मनीषानंतर पोलिसांना सर्वाधिक संशय हा डॉक्टर सोनाली यांच्यावरती आहे। डॉक्टर सोनाली या डॉक्टर वळसंकर यांच्या सून आहेत। मात्र पोलीस तपासातील मुख्य संशयितांपैकी एक असलेल्या डॉक्टर सोनाली अचानक गायब झालेल्या आहेत। डॉक्टर सोनाली या त्यांच्या वडिलांसोबत बेपत्ता आहेत। असं असतानाच डॉक्टर सोनाली यांची चौकशी पूर्ण झाली आहे की अपूर्णच आहे याबद्दलची देखील चर्चा आहे। एका नामांकित वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार डॉक्टर वळसंकर यांची सून डॉक्टर सोनाली आणि त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी मागील 2 दिवसांपासून बेपत्ता असल्याची अशी चर्चा आहे। हे दोघंही जण अमेरिकेत पळून गेल्याची जोरदार चर्चा डॉक्टर वळसंकर यांच्या रुग्णालयात रंगलेली आहे। डॉक्टर सोनालीचा भाऊ अमेरिकेत वास्तव्यास आहे। हे दोघंही त्यांच्याकडेच गेल्याची चर्चा आहे। दुसरीकडे डॉक्टर सोनाली मुंबईत स्थायिक होण्याच्या तयारीत असल्याचंही सांगितलं जात आहे। अन्य एका माहितीनुसार डॉक्टर सोनाली 30 मे नंतर रुग्णालयामध्ये परतणार असून त्या ओपीडी पाहणार असल्याचं सांगितलं जात आहे।